नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? दर महिन्याला फक्त 500 ची एस-आय-पी सुरू करून भविष्यात लाखो रुपयांचा फंड तयार करू शकता. पण प्रश्न असा आहे की एस-आय-पी म्हणजे नक्की काय? ती कशी काम करते? आणि एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिगिनर ते ॲडव्हान्स अशा पूर्ण एस-आय-पी गाईडबद्दल माहिती घेणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण एस-आय-पी म्हणजे काय, एस-आय-पी कसे काम करते, त्याचे फायदे, एस-आय-पीचे प्रकार, रिटर्न्स, टॅक्सेशन्स, कॉमन मिस्टेक्स आणि शेवटी काही ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. तर मग चला सुरू करूया. यामध्ये आपण बघूया एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहे. यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये दर आठवड्याला, दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता. उदाहरणार्थ, तुम्ही दर महिन्याला 2,000 ची एस-आय-पी सुरू केली तर ती रक्कम तुमच्या बँक अकाउंटमधून ऑटो डेबिट होते आणि त्या दिवशीच एन-ए-एफ नुसार म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी केल्या जातात. एस-आय-पीची सर्वात मोठी ताकद म्हणजे डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी अँड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. म्हणजे लहान लहान गुंतवणूक दीर्घकाळासाठी मोठी वेल्थ तयार करू शकतात. आता एस-आय-पी कशी काम करते ते समजून घेऊया. सर्वप्रथम तुम्ही फायनान्शियल गोलनुसार म्युच्युअल फंड निवडा. त्यानंतर तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट अमाउंट निवडा. त्यानंतर ऑटो डेबिट सुरू करा. दर महिन्याला त्या पैशातून म्युच्युअल फंड्स युनिट्स खरेदी होतात. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू राहते आणि तुमची इन्व्हेस्टमेंट हळूहळू मोठी होत जाते. एस-आय-पीचे अनेक फायदे आहेत. पहिला म्हणजे डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला प्रत्येक महिन्याची आठवण ठेवण्याची गरज नसते. दुसरा म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. मार्केट खाली असेल तर जास्त युनिट मिळतात आणि मार्केट वर असेल तर कमी युनिट मिळतात. त्यामुळे ॲव्हरेज बाईंग कॉस्ट कमी होते. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीवर मिळालेल्या रिटर्नवर देखील तुम्हाला रिटर्न मिळते. याशिवाय एस-आय-पी फक्त ₹500 पासून सुरू करता येते आणि कधीही इन्क्रीज, थांबवता किंवा फ्यूज करता येते. त्यानंतर एस-आय-पीचे प्रकार आहेत वेगवेगळे. रेग्युलर एस-आय-पी म्हणजेच दर महिन्याला समान रक्कम इन्व्हेस्ट करणे. स्टेप अप एस-आय-पी म्हणजे तुमचा पगार वाढला की एस-आय-पीची रक्कमही वाढवता येते. फ्लेक्सिबल एस-आय-पी म्हणजे तुमच्या बजेटनुसार इन्व्हेस्टमेंट बदलता येते. प्रीपेप्च्युअल एस-आय-पी म्हणजे एंड डेट नसते. ट्रिगर एस-आय-पीमध्ये मार्केट ठराविक लेव्हलला आल्यावर इन्व्हेस्टमेंट करता येते. जर तुम्ही बिगिनर असाल तर रेग्युलर किंवा स्टेप अप एस-आय-पी हा सर्वात चांगला पर्याय आहे. त्यानंतर आता प्रत्येकाला पडणारा प्रश्न, एस-आय-पीमधून किती रिटर्न मिळू शकते? इतिहासात पाहिलं तर लार्ज कॅप फंड साधारणतः 12 ते 15% आणि मिड कॅप फंड दीर्घकाळात त्यापेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पास्ट परफॉर्मन्स म्हणजे फ्युचर गॅरंटी नसते. म्हणून एस-आय-पी करताना शॉर्ट टर्म नाही तर लाँग टर्म विचार करा. जर तुमच्याकडे एकदम मोठी रक्कम नसेल तर एस-आय-पी हा उत्तम पर्याय आहे. लंप मार्केट टायमिंग महत्त्वाचं असतं. पण एस-आय-पीमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करत असल्यामुळे मार्केट टायमिंगची चिंता राहत नाही. म्हणूनच सॅलरी, प्रोफेशनल, स्टुडंट्स आणि बिगिनर्ससाठी एस-आय-पी अधिक योग्य मानली जाते. आता योग्य एस-आय-पी निवडताना 5 गोष्टी तपासायच्या. फंड कॅटेगरी, पास्ट परफॉर्मन्स, एक्सपेन्सेस रेशिओ कमी आहे का, फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फंड तुमच्या फायनान्शियल गोल आणि रिस्क प्रोफाइलशी जुळतो का? ह्या 5 गोष्टी तुम्ही नक्की तपासा. आता बेस्ट एस-आय-पी कॅटेगरी. जर तुम्ही नवीन असाल तर लार्ज कॅप किंवा इंडेक्स फंडपासून सुरू करू शकता. थोडा जास्त रिस्क घ्यायचा असेल तर मिड कॅप किंवा फ्लेक्सी कॅप. लाँग टर्म आणि हाय रिस्क असेल तर स्मॉल कॅप आणि बॅलन्स्ड इन्व्हेस्टमेंटसाठी हायब्रिड फंड आणि कमी रिस्कसाठी डेब्ट फंड निवडू शकता. त्यानंतर टॅक्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट 1 वर्षाच्या आत विकली तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागू होतो. 1 वर्षानंतर विकल्यास लाँग टर्म कॅपिटल गेन लागू शकतो. जर टॅक्स सेव्हिंग करायचे असेल तर ई-एल-एस-एस फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यानंतर कॉमन मिस्टेक. आता काही चुका टाळूया. मार्केट क्रॅश झाला म्हणून एस-आय-पी बंद करू नका. दरवर्षी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा.
गोलशिवाय इन्व्हेस्टमेंट करू नका. खूप म्युच्युअल फंड्स घेऊ नका आणि मार्केट टायमिंग करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जर तुम्ही आधीपासून एस-आय-पी करत असाल तर स्टेप बाय स्टेप सुरू करा. हे ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीज आहेत. प्रत्येक गोलसाठी वेगळी एस-आय-पी ठेवा. वेगवेगळे पोर्टफोलिओ रिबॅलन्स सुरू करा आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यापूर्वी इमर्जन्सी फंड तयार ठेवा. त्यानंतर आता या संपूर्ण व्हिडिओचा सारांश पाहूया. लवकर सुरू करा, सातत्य ठेवा, लाँग टर्म विचार करा, दरवर्षी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा आणि इन्कम वाढेल अशी एस-आय-पी रक्कमही वाढवत जा. मला आशा आहे की एस-आय-पीबद्दलची ही संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच फायनान्शियल आणि इन्व्हेस्टमेंट संबंधित माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एस-आय-पी संबंधित कोणतेही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.